2020-2021 के लिए भारत सरकार के अनुमानित वित्तीय और व्यय विवरण प्रस्तुत करेंगी निर्मला सीतारमण जी। I rise to present the budget for the year 2020-2021. नमस्कार. सोहम बाळापुरे सोबत आपण ऐकत आहात सह्याद्री पॉडकास्ट. अर्थसंकल्प, वित्तमंत्री आणि निर्मला सीतारमण. ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित झाल्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 7 एप्रिल 1860 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. इंडिया काउन्सिलचे पहिले वित्तीय सभासद जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प भारताचे पहिले वित्तमंत्री सर R.K. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. सर चेट्टी यांच्या राजीनाम्यानंतर वित्तमंत्री बनलेल्या जॉन मथाई यांनी 1949-50 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मथाई यांनी अर्थसंकल्पातील काही खास मुद्द्यांचेच संसदेत वाचन केले होते आणि विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच योजना, आयोग आणि पंचवार्षिक योजनांचा देखील उल्लेख करण्यात आला होता. भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात इंदिरा गांधी या एकमेव अशा महिला वित्तमंत्री होत्या ज्या अर्थसंकल्प सादर करताना पंतप्रधान म्हणून सुद्धा कारभार पाहत होत्या. त्याचबरोबर 1951-52चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत C.D. देशमुख अर्थसंकल्प सादर करणारे एकमात्र असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ठरले. यावर्षी असाच एक नवा विक्रम विद्यमान केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर होणार आहे. 23 जुलै रोजी लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करत सलग 7वा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला वित्तमंत्री बनतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत सीतारमण यांनी सलग 5 अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदंबरम आणि यशवंत सिन्हा तसेच मोरारजी देसाई या माजी वित्तमंत्र्यांना मागे टाकले आहे. मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. सीतारमण यांच्याबद्दल आणखी एक विशेष बाब म्हणजे सलग 3ऱ्यांदा मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. I, Nirmala Sitharaman, do swear in the name of God that I will bear true faith. 2017 मध्ये त्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री बनल्या होत्या. याआधी त्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री होत्या. अरुण जेटली आजारी पडल्यावर त्यांनी मोदी सरकारमध्ये अर्थ खात्याची जबाबदारी स्वीकारली होती.